1934 मध्ये स्थानिक मच्छीमार आणि विक्रेत्यांनी याची स्थापना केली, ज्यांनी कायमस्वरूपी बाजारपेठेच्या वचनाची पूर्तता झाल्यावर ही मूर्ती उभारली. नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध ही मूर्ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करते अशी श्रद्धा आहे, ज्यामुळे दररोज 15 लाखांहून अधिक भाविक आकर्षित होतात. भक्तगण नवसाची लाईन आणि मुख दर्शनाची लाईन या 2 रांगांमधून दर्शनासाठी येतात. काही वेळा 40 तासांपर्यंत प्रतीक्षा करतात. उत्सवाचे वातावरण संगीत, नृत्य आणि रंगीबेरंगी सजावटीने भरलेले असते, जे एक उत्साही आणि आनंददायी अनुभव देतात. गणेश चतुर्थीच्या आधी मुख दर्शन समारंभ होतो, जो अनेकदा राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित केला जातो. विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला सकाळी 10 वाजता सुरू होते आणि गिरगाव चौपाटी येथे अरबी समुद्रात मूर्तीचे विसर्जन होते. या मिरवणुकीत लालबागचा राजा बायकुला येथील हिंदुस्थानी मशिदीजवळ थांबतो, जे जातीय सलोख्याचे प्रतीक आहे. मंडळ आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक कार्यक्रमांसारख्या सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या वापरते, तसेच सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे वापरते. लालबागचा राजा केवळ एक मूर्ती नाही, तर श्रद्धा, समुदाय आणि एकतेचे प्रतीक आहे, जे मुंबईच्या आत्म्याचे दर्शन घडवते.